नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे 13 मे 2024। आज मतदानाचा दिवस आहे छत्रपती संभाजीनगरला। तर आपण आता निघालो मतदान करायला। बायको येते, आता बायको रेडी झालेली ॲज युजल। ती जसं लेट होती तसंच रेडी होती ती, मस्त सुंदर एकदम, टेन्शन नाही। तिला म्हटलं मी आपल्याला मतदान करायला जायचंय, भाषेत झोला नाही जायचंय, पण ते काय आले लवकर आले बघा। से गुड मॉर्निंग टू पब्लिक। गुड मॉर्निंग। आपली आपण मतदान करणार आहे आता। धर्मवीर संभाजी म्हणून धर्मवीर संभाजी विद्यालय येते आपल्या एरियामध्ये, N5 मध्ये आपलं मतदान तिथे असतं तर प्रत्येक वेळेला। आता बघू तिथे आपल्या लिस्टमध्ये नाव कुठे आणि आपण मतदान करू। त्याच्यानंतर आपला विचार आहे गावाकडे जायचा आणि नंतर राजूरला जायचा। गावाकडे सुनील आणि अश्विनीचं मतदान पण आहे आणि त्यांनी नवीन गाडी घेतली म्हणून आपण ते गावाकडे चक्कर मारण्यासाठी राजूरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहे असं आपलं ठरलं होतं। पहिले आपलं मतदान करू आणि त्याच्यानंतर मग आपण गावाकडे आपल्या मूळ गावी पिंपरी जाऊन तिथून मग पुढे राजूरला दर्शन करून मग परत संभाजीनगरला येऊ आपण। ठीक आहे, तर बघत राहा आपल्याकडे। काय नाही, मॅडमला अवघड झालंय गाडीवर बसायला, सवय नाही आता ना, वन साईड साडी नेसून बसायचं। या काय बायका इकडे सिटीमध्ये मस्त पंजाबी ड्रेस वगैरे घालतात, यांना गावाकडे जायचं म्हटलं की टेन्शन येतं, कारण साडी नेसावं लागते ना गावाकडे जायला। कारण की सगळ्या मुली सुना सगळ्या साड्यांमध्ये असतं गावाकडे। आमचं गाव जरा अजून थोडंसं एवढं डेव्हलप नाही आमचं गाव, म्हणून त्यामुळं पंजाबी ड्रेस जीन्स वगैरे आपला जीन्स पंजाबी ड्रेस अलाउड आहे, तर जीन्स काय अलाउड राहतं। मित्रांनो, आता आपण आलो धर्मवीर संभाजी या शाळेमध्ये मतदान करण्यासाठी। गाडी लावली 100 मीटरच्या बाहेर आणि आता पायी चाललोय का छत्रपती संभाजीनगर कॅम्पस मध्ये। बघा तिथं आपलं मतदान आहे, भरपूर गर्दी दिसते आज मतदानाला, तरी पण मतदान तर करावंच लागेल, है की नाव शोधतोय आपण आता। आपलं नावच नाही माहिती कुठे आहे, पोलिंग किट पण नाही मिळाली आपल्याला। मित्रांनो, आता आपल्याला यादीत नाव भेटलेलं आहे आणि आता आम्ही लाईन मध्ये उभा आहे वोटिंग करायला। 3 नंबर हॉल मध्ये आपलं वोटिंग आहे। आम्ही वोटिंग करणार पुढची तशी। आपले जुने नेबर्स पण आपल्याला भेटलेले आहेत, बाबळे साहेब, त्यांचं पण वोटिंग झालेलं आहे। सिनियर सिटीजन बसलेले त्यांचं पण वोटिंग झालेलं आहे। तर आता आपण पण वोटिंग करू आणि तसंच वोटिंग करून गावाकडे बघा। आमचे देशमुख काका 90 क्रॉस केलं असेल तरी पण वोटिंग करायला आले देशमुख काका। आपले शेजारी आहे, किती वय असेल त्यांचं मित्रांनो? बघा आपली वोटिंग झालेली आहे। झालं वोटिंग झाली सगळ्यांची? अरे वा, सगळ्यांची वोटिंग झालेली। जुने सगळे नेबर्स भेटलेले, सायली, आम्ही सगळेच लहान होतो, सायली, आम्ही, प्रियदर्शनी, सायलीचे मम्मी पप्पा आहे। आम्ही सगळे एकाच बिल्डिंगला राहायचो, लहानपणीचे दिवस आठवले, मस्त मजा करायचो। भैया नाराज झालाय की त्याला वोटिंग करायला नाही मिळालं, तो अजून 18चा नाही झाला, 18 वर्ष झाली की वोटिंग केलं, परत नाराज नको। आपल्याला वोटिंग पण करायचं, आपल्या इलेक्शन उभं पण राहायचं बरं पुढच्या। आमचं आता इकडे वोटिंग झालेलं आहे। अरे असं जाऊ ना शॉर्टकटनी, आम्ही वोटिंग केलेलं आहे आता मस्त पैकी। आणि अक्षरशः 2 मिनिटात वोटिंग झालं आमचं, फक्त मॅडमनी 2 मिनिटात नावं शोधली आपली, तर 2 मिनिटात वोटिंग झालेले आहे। आणि तिकडे जसे बिल्डिंगचे बाबळे काका काकू भेटले आम्हाला, तसे बिल्डिंगचे आम्हाला संजोता आणि निकम काका पण भेटलेले आहेत, ते पण वोटिंग साठी आलेलं आहे। खास करून बरोडून आलेले आहेत, बरोडून आले ना वोटिंगला, बघा बडोद्याहून आले वोटिंगला आता। तर बरं आहे, त्या निमित्ताने सगळे जुने लोक भेटतात। आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो लहानपणी, सगळे आम्ही छोटे छोटे होतो तेव्हाचे सगळे भेटतात। आतमध्येची फॅमिली भेटली, ते पण तिथंच राहत होते आपल्यासोबत आपल्याच बिल्डिंगला। झालं वोटिंग? कधी आले तुम्ही? हो का? मम्मी आहे, कालच आली मम्मी पुण्याहून। हो मी झालं टाकलं ना मला। हो हो बर बर चालेल, त्याला टाकला मेसेज मी लगेच, चालेल। हा त्यांचा मुलगा आहे विक्कीला मुलगा झालाय आता, ते सांगू लागले, म्हणतात कालच बघितलं मी स्टेटस त्याचा आणि त्याला अभिनंदन पण केलंय।
तर आता मित्रांनो आपण आता आलेलो आहे सुनीलच्या घरी. सुनीलने आता लावलेला आहे लॉक आणि यांचं पण वोटिंग नाही झालेलं. यांचं दोघांचं वोटिंग बाकी आहे. नाही झालेलं आहे. आमच्या दोघांचं वोटिंग झालेलं आहे. यांचं गावाकडे वोटिंग, आपल्या पिंपरीला वोटिंग आहे. आपण आता पिंपरीला जाऊ, वोटिंग करू. तिथून मग काका काकूला जे जे ऍडजस्ट होतील गाडीमध्ये त्यांना गाडी घेऊन आपण राजूर गणपतीला दर्शनाला जाऊ. काका तुमचे गेलेले टूरवर. काका गेलेले आमच्या थायलंडला टूरला. ऍज पर आमच्या काकूच्या वहिनीच्या इन्फॉर्मेशनुसार काका गेलेले थायलंडला बिझनेस टूरवर. बिझनेस मीट आहे, बिझनेस टूरवर आहे काका. तर एक मोठी मीटिंग आहे, तिकडे गेलेले. आणि बाकी आम्ही आता बघू काय धमाल करू आपण. बघ देवदर्शन मध्ये आता रस्त्याने काय धमाल करू, बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग. ठीक आहे. सोशल जिम्मेदारी पण निभावायची आहे. हा, पहिले सगळ्यात सामाजिक कार्य पार पाडायचंय. आपल्या देशाच्या हितासाठी आपल्याला वोट करणं गरजेचं आहे. चला आपण आता वोट करू, काकूला घेऊ, गाडीत टाकू आणि तिकडनं लगेच गणपती राजूर दर्शन. बघत राहा आपला ब्लॉग. पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवतो आम्ही आता. तर हे बघा, अरे हा गाडी दाखवायची राहिली. गाडी न्यायची आपल्याला, नवीन गाडी आली ना बापा, ती गाडी न्यायची, त्याच्यासाठी आपण इकडे आलेलो आहे. ठीक आहे. आता गाडीमध्ये आपल्याला चालली देवदर्शनाला गाडी. फर्स्ट टाइम आता घराच्या बाहेर निघते घेतल्यापासून. ती नाही जाऊन आली, खुलताबादला जाऊन आली एकदा. आता गणपती राजूरचं दर्शन. महालक्ष्मीचं पण झालं असतं, पण आमच्या सुनील शेठला जरा सुट्टी नसल्यामुळे आम्ही काही कोल्हापूरला जाऊ नाही शकलो. कोल्हापूरला जाण्याचा विषय असा होता, हा, कोल्हापूरचा विषय असा होता की मानस, विधी आणि जयसिंग तिघं पण तिकडे आहे कोल्हापूरला कॅम्प मध्ये. वहिनी बसा तुम्ही पुढे. नाही, त्यांना दोघींना चुगल्या करायच्या ना सासवायच्या, म्हणून त्या दोघी माग. सुनील म्हणतोय माझ्या बायकोला तुम्ही पुढे बसा जोडीनं, आम्ही जोडीनं मागं बसतो. पण आता कसं आहे, या दोघींचा असतं चुगल खोर. दोघींना ती तिच्या सासू सांगेन, हिच्या सासूचं सांगेन. आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या तुम्ही दोघं आहेत आहे ना. आम्ही आता आम्ही निघालोय पिंपरीला, तिथून आमच्या गावाला. त्याच्या यस पिंपरी. आवाजाची बाहेर वाटलं. माणूस म्हातारा म्हातारी दोघं म्हटलं खायला तिथं, तर ती पण बाहेर पडलं, ते बंद आणि नाथ बघतीये इकडे पुढं काय भाई नव्हतं. हाय कर आम्ही आता दर्शन नाव आहे. सासू सोना आहे, पण वाटतो का मला बहिणी बहिणी वाटतो. एज आमच्या सासूच नाहीये. काही पण माझ्या सासूबाई, माझ्या लाडक्या सासूबाई, त्या खूप काळजी करतात माझी. वाटत नाही सासूबाई सारखं, पण आहेत सासूबाई. हो, सासूबाईंचं एज नाहीये त्यांचं, पण आमचं नातच तसं आहे. खूप भरून आलं मला, खूप भरून आमच्या सासूबाई असं सांगा की सासऱ्याने आता लग्न केलं. लेट झाल्या. मित्रांनो आपण आता थोडं अर्धा वाट्यात थांबलेलो आहे. गावाच्या अर्धा वाट्यामध्ये आपलं गाव इथून आपलं 15 किलोमीटर राहिलेलं आहे. थोडा चहा नाश्ता वगैरे करायची इच्छा आहे. थांबलं आपले छोटू काय करत चला आता रस वगैरे तू झालेला आहे. चला बसा गाडीमध्ये. हा, जिरा पिलेले, पोरांनी तर फ्रुटी वगैरे पिलेले. आम्ही उठाचा रस घेतलेला मस्त. पण नवीन कार चालू नव्हती, वेगळीच मजा येते. त्याला जास्त ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स आहे, त्यालाच ते मजा मी जर चालवली तर तुम्हाला अजून जास्त बरं वाटेल. एक्साइटमेंट एकदम. आमचा जीव वरचा वरून खालच्या खाली जाऊन त्यांना तेच सांगत असते की कसं तुम्हाला खूप गोड अनुभव घेत असेल तर तुम्ही आमच्या दोघींच्या हातात कार. सुनील असा बसव कसं सुनील, अरे बाबळे नाही रात्री आता जोरात एक लागत इथून इथं. बरोबर आहे. आता काय शेवटी सगळंच सहन करायला लागतं नवीन नवीन, नाही का. तुमची जेवढी पण भाड असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये बोलू शकता. आम्ही एडिटिंग करून देऊ. चलो मित्रांनो, आपण आता पोहोचलेले गावाकडे. आपल्या शेतावर पोहोचलेले. आपल्या गाडी तर पार्क केली मस्त पैकी. चला वहिनी चला पुढं. चला चला लवकर. अंबरे मंडळी आहे. अंबरे मंडळी लय साळू चालते. आमचे ढोर आहेत. हे आमची म्हैश. भैया हे आमचे सगळेच मजूर आहेत त्याच्यामध्ये.
हे आमची बैलाची जोडी. अरे बैल 3 बैल कसे का आपल्याकडे? 3 बैल आहे. हा का? म्हैस, बकरी. अरे इधर काटणे का नाही ना. हॅलो. ट्रॅक्टर, आंब्याची झाड आणि असा सगळं आपला छोट मोठं शेत आहे. हे तर आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंय तुम्ही आपण चिकन पार्टीच्या व्हिडिओ मध्ये, तरी परत एकदा बघून घ्या. काकू रेडीच आहे राजूरला जाण्यासाठी. आणि पप्पाचा फोटो. काकू रेडीच राजूरला जायला, गाडी बघायला. काकूच्या मुलांनी गाडी घेतली आता. काय काकू फुल हवेत, एकदम फुल टशन मध्ये. चाट कशाला? तुम्हाला आनंद नाही झाला का? लोकांनी गाडी घेतली, एवढी छान कार घेतली. आज 12-13 लाख रुपयाची गाडी घेतली पोरांना. मग अभिमान पाहिजे तुम्हाला, आहे की नाही? त्याचा जीव चालला. मी माझ्या आईला गाडी कधी दाखवीन, मला 3 फोन झाले सकाळपासून त्याचे. चाल ना ताईला गाडी दाखवायची मला, चाल ना म्हटलं. चला नाना कुठे? कुठं गाव आहे बघा मित्रांनो आमचं. समोर गाव आहे, गावाला खेटून आपली इथं शेती आहे. आंब्याचं झाड आहे आपलं मस्त 2 आहे. का रे कैरे आहे त्याला, मस्त कैरे. हे बघा लोणचं करून खायचं. पण ह्या कैरे आहे ना, हे नाही आंबट नाही बरं का. नाही हे काय म्हणतो नीलम बरं का वहिनी, बोला. तुम्ही डायरेक्ट कच्चं जेवणासोबत खाऊ शकता, जबरदस्त. हो, अजिबात आंबट लागणार नाही तुम्हाला. बघा खूप छान असे कैरे आलेले आहे. फुले कैरी तोडायची कोणती कोणी. मी तोडली अंगावर किती दात पडते ती. कैऱ्या तोडताना फोटो काढायला शूटिंग कर. कैऱ्या तोडताना शूटिंग कर. ए चोर ए तोडू नका असे, फक्त असं हातात धर. नाही अरे तोडा, घरी घ्या ना ते खायला तुम्हाला. काहीतरी हाईटला कर यार. नाही रे, बरं आहे ते बारीक उचलून कधी पटकता येतं. आता सुनीलला आहे का हिंमत? सांग बरं, मी तर कधी उचलून फेकू शकतो. बघा आहे नाही त्याच्यावर. व्हेरी गुड. डोळे बाजू असं एकीकडे पकडून घे. बापरे, अरे लुटेरे. दिन में चोरी कर रहे, देखो हमारा पूरा आम का बगीचा चुरा रहे ये 2 चोटिया. तू पहिले उभं राहा. दोघे उभे राहा बाजूला, 2 जण. सुनील पुढे थोडं. तू ये ना पुढे सुनील. 2 मिनिट. नाही चालतं तसं. 1 मिनिट. टोपी लावा गंगा काका. सगळ्यांची काका झाली, मला बी तशीच सवय लागली गंगा काका. बाबू देखो मला इकडे बघा, इकडे काकू इकडे बघा. इकडे बघा काकू. फिरू का पहिले? ये सब आंबोरे व्हिडिओ आपलं देवाचं गाव, देवाचं मंदिर त्याला पार म्हणतात. पारावर किती सगळे, पारावर पूर्ण येईल. आज इलेक्शन मुळे बघा किती गर्दी आहे गावामध्ये. आज सगळ्या शहरातून सगळे लोक आलेले इलेक्शन साठी. आणि आता आपण इलेक्शन करून घेऊ, वोटिंग करून घेऊ.
देखो ये है हमारा वोटर आईडी और हम जा रहे हैं अभी वोटिंग करने. हा आता वहिनी काकू आणि सुनील तिघ जण वोटिंग करतील. Voting करने. आता पोहोचलेल्या गणपती राजवरला गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण चाललोय मंदिरात दर्शनासाठी. तर आता ऊन तर भरपूर आहे, तिथून निघायला भरपूर त्रास होतो. बघा आपण आलेले राजूर. बघा मंदिर किती सुंदर दिसतं, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. हे बघा राजूरचं किती सुंदर मंदिर आहे, पूर्ण मार्बलचं बांधलेलं आहे. सुनील आता पूजेचं ताट घेतो, नारळ हार वगैरे देवासाठी इकडे आता पूजा करू, दर्शन घेऊ देवाचं. सुंदर अतिशय सुंदर मंदिर आहे राजूर गणपतीचं. का जेजुरी थोडी उचलायला मग उचल, मग तुझ्या बायकोला उचलत उचल ना. मला तुम्हाला जेजुरी आठवली वाटतं लगेच. मला काही नाही, मला नाही सोपं आहे. जेजुरीला पण नाही उचललेलं मला. नाही का आपल्या कार्यक्रम नाही ना. असं फोकस करा. नाव ठेवतात. काय 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 नाव ठेवता लोक? किती बारीक बारीक. 4 रुपये आमचं काय आता भूक लागली बघा, 4 रुपयाचं एक पार्लेजी दिलं की ते पण संपत नाही. मोठा मुश्किल संपवणं. 2 रुपयाचं द्या ना. तो पण संपत नाही. 2 वेळा करून घातली ती, सकाळ संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. अशी तर परिस्थिती आहे. 3 वेळा होतं सकाळ दुपार संध्याकाळ. 3 वेळा 4 वेळा. पाणी झालं. बोट पण तिथंच ना आपले. चला सुंदर मंदिर. अरे चाटकोस सारखं बाळा. अरे रे म्हणून म्हटलं तिकडनं यायला पाहिजे. मित्रांनो असं गणपती राजूरचं दर्शन झालेलं आहे आपलं. खूप डेंजर आणि येताना आम्हाला खूप जास्त भयंकर पायाला, सगळ्यांच्या पायाला भयंकर चटके बसलेले आहेत. चटके दिले, चटके बसले. ट्राय केलं म्हण पळू लागले की नाचू लागले काय माहिती. ओरडत होते. तुम्हाला त्याच्यात रस्ता सापडला. छान दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर दर्शन झालं. निवांत धक्काबुक्की प्रत्येक वेळेला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला देवा मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालेलं आहे इकडे गणपती महाराजांचं. आणि आता आपण निघालो परत आपल्या गावी, परतीच्या प्रवासाला लागलो. फक्त पाणी प्यायला आले आणि भजे खायला बसले. काय कामाल आहे तुमची. हा ताट बनवून द्यायला. नाही 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 अजिबात नाही. खरंच जेवण, माझं जेवण झालं नाही ना. खरं तुम्ही फक्त पाणी प्यायला उतरले तुम्ही दोघं पण. हा घ्या चाललं. आपले व्हिडिओ गोल्या, हे गोल्या बरा. गोलू सिंग आहे, गोलू सिंग. हाच थोडा हाच. बाहेर मजा वाटते, गोल्याला घरात नाही वाटत. हा कोणा काही चष्मेवाली, 4 आंखवाली. जास्त व्हिडिओ पाहतो तुमची. हो का गोल्या, गोल्या. हा गोल्या तर तो इतकं निरकून पाहतोय ना. कौन है. हाँ कौन है, क्या कर रहा है सर. मेरे को क्या भेटलो होतो एकदम. तू 1 दिवसात होता तेव्हा भेटलो. हॉस्पिटलमध्ये. हा हॉस्पिटल तेव्हा. हा नाही पण 1 दिवसात होता तेव्हा. मामींच्या घरी.
मी या तिकडे गेला तू बाकी तिकडे आहे ना हे प्रांजल काय गोलू आता त्या काकूकडे जा आता. चल बेबी चल. अच्छा बा सगळे आम्हाला दिसू लागले. हाय से हाय. हाय. आता नजर टिकली आता. नाही तिच्या चष्मालाच पाहायचंय तर. काय गोल्या हा ए गोल्या त्याच्या दीदी सोबत आहे. दीदीचं नाव काय आहे? प्रांजल दीदी. कोण कोण आहे बाबा? गोल्याचा लयच मोठा परिवार आहे बाबा. 4 दीदी. हे वहिनी आहे ना? हा हे वहिनी आहे. मोठ्या वहिनी. आणि हे कोण आहे? कुठे गेलो हे भाऊ हे भाऊ आहे नाही. आणि हे भाऊ नाही. हा हे भाऊ तो पुतणी आहे. हा ही पुतणी आहे. ही छोटीशी पुतणी आहे गोलूची. हा आणि तो गोलूचा पुतण्या आहे छोटा. घरीच होती का? मम्मी तर नाही आल्या नाही मम्मीशी पण त्याच्यात भेटला आमची भेट झाली. तो याला गेला कोल्हापूरला आहे. हा गोलाचा परिवार केवढा मोठा आहे. मम्मी पप्पा वहिनी हे 3 दीदी पुतणी पुतण्या. अरे बाप रे बाप. तिकडं मोठ्या आई. मधल्या आई गायब आहे. नाही छोटा आई गायब आहे. मधल्या तिकडेच. छान झालं एकदम मस्त. काय चांगलं नाही बेटा. मित्रांनो आता आपण आलेलो इकडं अमृतसर ढाब्याला जेवायला परत एकदा. जालना संभाजीनगर रोडवर आहे. जेवण करू. छान रेस्टॉरंट आहे. जयचा टेन्शन नव्हतं तर जय जरा आला तर. पनीर मध्ये ठीक. ते कोणतं आहे? दाल मखनी. नाही त्याच्यामध्ये टीव्हीवर एक जायचा दाखवायचं. मोठा हा अमृतसरी. और दुसरा अमृतसरी पनीर स्पेशल हे आहे. अमृतसरी पनीर स्पेशल आणि गार्लिक नान असं आम्ही ऑर्डर केलेले आणि दाल तडका. मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे. अमृतसर हॉटेलला आपण जेवलेलं आहे. इथं चालणार मस्त जेवण झालेलं आहे. आणि आता आपण हा आता आपण घरी निघू. असं मस्त हॉटेल आहे. मस्त फुल जेवण झालेले आहेत. आता इथून 30 ते 35 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर आहे. आता निघू घराकडे. इथेच आपण आपला ब्लॉग थांबवू. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.